स्वामी महाराज माझ्याबद्दल एवढे निष्ठुर का असतील असं ज्यांना वाटतं ना, त्यांनी ही कहाणी ऐका. नक्कीच तुमच्या जीवनातील विचार बदलतील. एका लहान बाळाने पाहिलं की त्याच्या बापाच्या हातामध्ये 2 सफरचंद आहेत. त्यांनी म्हटलं, पप्पा ते फळ मला द्या ना खाण्यासाठी. आता लेकरांनी जसं मागितलं तसं बापांनी एका हातातलं सफरचंद अगोदर तोंडामध्ये घातलं, त्याचा एक घास खाऊन पाहिला. नंतर दुसऱ्या हातातीलही सफरचंद मुखामध्ये घातलं आणि त्याचाही एक घास खाऊन पाहिला. हे दृश्य पाहिल्यानंतर त्या लेकराला वाटलं की माझा बाप किती निष्ठुर आहे. त्याने मी फळ मागितल्यानंतर मला द्यायचं सोडून आपणच खायला सुरुवात केली. हा विचार तो लहान बाळ करत असताना त्या लेकराच्या बापाने म्हटलं, बाळा या हातातलं हे सफरचंद तू खा, कारण दुसऱ्या हातातलं सफरचंद थोडंसं आंबट आहे, खाण्यासाठी ते गोड नाहीये, त्याची चव चांगली नाहीये. हे ऐकल्यानंतर त्या लहान लेकराच्या मनातील विचार बदलले. त्याच पद्धतीने स्वामी भक्तांनो, कधी कधी स्वामी माऊली जवळ आम्हीही मागणं मागतो, पण ते मागणं मागूनही स्वामी माऊली बऱ्याच वेळेला लवकर ते पूर्ण करत नाहीत. तेव्हा बऱ्याच स्वामी भक्तांना असं वाटतं की त्या जगाच्या बापाला म्हणजेच त्या ब्रह्मांड नायकांना आम्ही मागणं मागत असताना तो एवढा निष्ठुर कसा असू शकतो.